हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण 18 जुलै 2024 रोजी जिल्हा परिषदेअंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिकेचा पेपर झाला. तर त्या पेपरमधील जी केचे 12 प्रश्न तसंच मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्तेचा पेपर पॅटर्न काय होता ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि असेच प्रश्न तुम्हाला आरोग्य सेविका असेल, त्याचबरोबर आरोग्य शेवट आहे, ग्राम शेवट या परीक्षांनासुद्धा विचारले जाणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्नाचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या. तसंच आरोग्य शेवट आणि ग्राम शेवट दोन्हीच्या टेस्ट सिरीजसुद्धा उपलब्ध आहेत. तर या ठिकाणी पहा, अंगणवाडी पर्यवेक्षिका पेपर 18 जुलै 2024 सामान्य ज्ञान. वनीगड, इथं वनू झालं, ॲक्च्युली वनी पाहिजे ते. वनीगड किंवा सप्तशृंगी गड कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वनीगड किंवा सप्तशृंगी गड हा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. नाशिक हे त्याचं उत्तर आहे. माझा जो ॲसिस्टंट आहे त्याच्याकडून ही चूक झाली टायपिंगमध्ये. तर वनीगड किंवा सप्तशृंगी गड नाशिक जिल्ह्यामध्ये. आता मी तुम्हाला इतरही सांगतो की तुळजाभवानी माता ही धाराशिव किंवा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे. धाराशिव जिल्हा, आधीचं नाव उस्मानाबाद, आताचं धाराशिव. महालक्ष्मी जी देवी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि रेणुका माता किंवा रेणुका देवी ही नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. पुढे नांदेड जिल्ह्याचा साक्षरतेचा दर किती आहे? तर नांदेड जिल्ह्याचा जो साक्षरतेचा दर आहे तो 75.45% इतका आहे. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? तर मुंबई विद्यापीठाची स्थापना 18 जुलै 1857 या दिवशी झालेली आहे. मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सर्वात जुनं किंवा पहिलं विद्यापीठ आहे बरं का. रंकाळा तलाव कोठे आहे? तर रंकाळा तलाव हा कोल्हापूर या ठिकाणी आहे. G7ची 50वी परिषद कोठे झाली? तर G7ची 50वी परिषद ही इटली या देशामध्ये झालेली आहे आणि भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी या परिषदेला उपस्थित होते. त्याच्या पुढे पहा आता, भूतानचे पंतप्रधान कोण आहेत? तर भूतानचे पंतप्रधान हे दाशो शेरिन टोडगे हे आहेत. यांनी भारताला भेट पण दिली होती आणि मग यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानमध्ये सुद्धा जाऊन आले. जळगावचे जिल्हाधिकारी कोण आहेत? तर आयुष प्रसाद हे जळगावचे जिल्हाधिकारी आहेत. दांडी यात्रेत महिलांचे नेतृत्व कोणी केले? तर सरोजिनी नायडू यांनी दांडी यात्रेमध्ये महिलांचे नेतृत्व केले. धुळे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर धुळे जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे 8061 चौरस किलोमीटर आहे. आता हे जे जळगावचे जिल्हाधिकारी आहे, धुळे जिल्ह्याचं क्षेत्रफळ, असे प्रश्न कुणासाठी आहेत माहीत आहे का? ज्या विद्यार्थ्यांनी समजा धुळेमध्ये फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी. म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज केलेला आहे ना त्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ, तिथले जिल्हाधिकारी, तिथले SP, तिथले खासदार, त्या जिल्ह्यातली सर्व आमदार, त्या जिल्ह्यामध्ये असलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, त्याच्यानंतर एकूण तालुके किती आहेत, एकूण नगरपंचायती किती आहेत, हे एकूण उपविभाग किती आहेत हे सुद्धा विचारतात. एकूण महानगरपालिका किती आहेत, त्या जिल्ह्यात एकूण नगरपालिका किती आहेत, असेही प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्या पुढे पहा, अहमदनगर जिल्ह्यात एकूण किती नगरपंचायती आहेत? तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकच नगरपंचायत आहे, शिर्डी ही. भारताची पहिली महिला नौदल कमांडिंग ऑफिसर कोण आहे? तर हे जहाजावर यांची नेमणूक झालेली आहे आणि त्यांचं नाव आहे कमांडर प्रेरणा देवस्थळी हे त्यांचं नाव आहे. भारताची पहिली वंदे भारत रेल्वे कोणत्या स्थानकादरम्यान धावली? तर भारताची पहिली वंदे भारत रेल्वे दिल्ली ते वाराणसी या स्थानकादरम्यान धावली. आता त्याच्यानंतर अजून पण लक्षात ठेवा की चालू घडामोडीवर सर्वात जास्त प्रश्न होते GKमध्ये आणि ते अवघड प्रश्न होते असं मुलांचं मत आहे. आता आपण इतर विषयांच्या संदर्भात माहिती पाहूयात. तर इंग्लिश ग्रामरमध्ये सिनॉनिम्सवर प्रश्न होते, अँटोनिम्सवर होते, स्पॉट द एरर किंवा त्याला आपण फाइंड द एररसुद्धा म्हणतो. पॅराजंबर म्हणजे वाक्यांचा क्रम लावा याच्यावर प्रश्न होते. प्रिपोजिशनवर प्रश्न विचारले होते. फिल इन द ब्लँक याच्यावर प्रश्न विचारलेले होते. ते इंग्लिशमध्ये असे प्रश्न त्यांनी विचारलेले होते. त्यानंतर मराठी व्याकरणामध्ये टाळ या टॉपिकवर जास्त प्रश्न होते, 3-4 प्रश्न होते कमीत कमी. समानार्थी शब्दावर प्रश्न होते. त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्दावर सुद्धा प्रश्न विचारलेले होते. वाक्यांचा क्रम लावा म्हणजे इंग्लिशमध्ये जसं पॅराजंबल आहे की नाही तसं मराठीमध्ये वाक्यांचा क्रम लावायचा आहे. अशुद्ध शब्द ओळखा, शुद्ध शब्द ओळखा. त्याच्यानंतर नकारार्थी वाक्य करा म्हणजे वाक्य रूपांतर ज्याला म्हणतो आपण ते.
आणि उतारा असे या घटकांवर मराठीमध्ये प्रश्न विचारलेले होते. आता आपण गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी याच्यावर काय प्रश्न विचारले होते, तर बैठक व्यवस्थेवर प्रश्न विचारले होते, तर्क व अनुमानावर प्रश्न होते, संख्यामालेवर प्रश्न होते. आता हे वरचे तिन्ही घटक बुद्धिमत्ता चाचणीचे आहेत. गुणोत्तर प्रमाण हा गणिताचा घटक आहे. त्याशिवाय गणितामध्ये पदावलीवर सुद्धा प्रश्न विचारलेले होते. तर अशा पद्धतीनं पेपर आला होता आणि हेच सर्व टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा. असेच प्रश्न तुम्हाला आगामी जिल्हा परिषद आरोग्य सेवक, ग्रामसेवक, आरोग्य सेविका या परीक्षांनासुद्धा विचारले जातील. जर तुम्हाला GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.